सो हा आहे केवाडी एकता नगर रेल्वे स्टेशनचा बाहेरचा परिसर। छान स्वच्छ असं रेल्वे स्टेशन आहे हे। इथे असा फाउंटन आहे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीची एक छोटासा असा इथे मूर्ती आहे बघा, स्टॅच्यू आहे। इंडिया फ्लॅग छान दिसतोय आणि वीकडे असल्यामुळे गर्दी नाही अजिबात। या ई टॅक्सीज आहेत। हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं अशा नवीन व्लॉगमध्ये। तर मी आता आहे गुजरातला आणि गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीला जर तुम्ही येत असाल तर इथली थोडीशी बेसिक्सची माहिती तुम्हाला देतो। आता मी आहे हॉटेल BRG बजेट स्टेच्या इथे। तर जर तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीला यायचं आहे तर हा एक ऑप्शन चांगला आहे स्टेसाठी। तर इथे जर तुम्हाला यायचं असेल तर आधी तुम्हाला एकता नगर या रेल्वे स्टेशनला यावं लागेल। तर इथे बरेच हॉटेलचे ऑप्शन आहेत, त्याच्यामधला BRG बजेट स्टे हा खूप चांगला पण क्लीन आणि नीट असा लक्झरियस असा वेगवेगळ्या टाईपचे रूम असणारा हा एक हॉटेलचा ऑप्शन आहे। तर हा नक्की तुम्ही एक्सप्लोअर करू शकता। याची गुगलवरून ऑनलाईन बुकिंग करा इथे येण्याच्या आधी। जर तुम्ही विकेंडला येणार असाल तर ऑफकोर्स आणि तुम्हाला भेटून जाईल। 600 रुपीजपासूनच्या रूम आहेत, म्हणजे तुम्ही सिंगल असाल एका रूममध्ये राहायचं असेल 600पासून पुढच्या वेगवेगळे चार्जेस आहेत रूमचे। तर हा एंट्री गेट आहे जिथून आपण आलो आणि इथे हा कॅम्पस आहे। आतमध्ये तिकडे रिसेप्शन आहे, पूर्ण लॉन आहे, पुढे स्टेज पण आहे छान। लहान मुलांना खेळण्यासाठी पण बऱ्याच इक्विपमेंट्स आहेत। हे बघा असं छान हे ठेवलं आहे, झाडं छान लावली आहेत, खेळायला वगैरे भरपूर मस्त जागा आहे। छान लॉन आहे इथे, वेगवेगळे वेडिंग फंक्शन्स पण होत असावेत आणि हे सगळे असे अपार्टमेंट्स आहेत। तर खूप मस्त प्रॉपर्टी आहे, तुम्ही नक्की ही एक्सप्लोअर करू शकता। ऑन द स्पॉट इथे आल्यानंतर पण तुम्हाला रूम्स भेटतील, पण त्यात डिपेंड्स ऑन अवेलेबिलिटी आहे। त्याच्यामुळे जर ऑनलाईन बुक केलं तर चांगलं आहे। इन हाऊस रेस्टॉरंट पण आहे त्यांचं, ब्रेकफास्ट इन्क्लुडेडसुद्धा तुम्हाला तुमच्या पॅकेजमध्ये भेटेल। तुम्ही कसं पॅकेज घेता त्याच्यावरती आहे। ही पूर्ण पार्किंग एरिया आहे। तर आता आपण आलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पार्किंगमध्ये। इथून तुम्हाला बस भेटेल आणि हा रेट चार्ट लावलेला आहे। या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, तुम्ही इथे करू शकता। सो ही बस सर्विस आहे। इथे पार्किंग लॉटमध्ये हा फूड कोर्ट आहे। तर या बसेस आहेत, या बसेसने आपल्याला पार्किंग लॉटपासून स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या एक्झॅक्ट ठिकाणी सोडलेलं आहे आणि ह्या बस फ्री ऑफ कॉस्ट आहेत। तुमच्या तिकीट्समध्येच याची कॉस्ट ही इन्क्लुडेड आहे, त्यामुळे तुम्ही प्रायव्हेट व्हेकल इथे येऊन यायची गरज नाही आहे किंवा इथे अलाउड नाही करत। छान बसेसची सुविधा इथे आहे।
सो दिस इज द फर्स्ट ग्लिम्स ऑफ दिस स्टॅच्यू. आता याच्या हळूहळू आपण जवळ जाऊ. तर आता दुपारचे 2 वाजता आहेत आणि आपण स्टॅच्यूच्या तिकडे जातो. समोर डॅम आहे, पण डॅममधून डॅमच्या तिथेही आपण जाऊ. स्वतः एंट्री करतो. इथे तुमचं तिकीट चेक केलं जाईल आणि तिकीट चेक करून तुम्हाला आत सोडलं जाईल. इथून बघूयात हा माझा सेकंड टाइम स्टॅच्यू ऑफ युनिटी विजिट करायचा एक्सपिरियन्स कसा राहतोय. अशा प्रकारे सिक्युरिटी चेक इन करून मी आतमध्ये आलेलो आहे. तर स्मूथ चेक इन एक्सपिरियन्स होता. जर तुमच्याकडे ऑनलाईन तिकीट काढलेलं असेल, मी तिकीट ऑनलाईनच काढलं, तर त्याच्यामुळे इथे तिकीट काउंटरला क्यूमध्ये उभं राहायची किंवा काही कसली गरज नाही पडली. ऑनलाईन तुम्ही तुमची PDF कॉपी दाखवलात तर तुम्हाला स्मूथ एंट्री भेटून जाईल. तर आज वीकडे असल्यामुळे अजिबात गर्दी नाही आहे इथे असं मला वाटतं. मी याच्या आधी इथे आलेलो एका विकेंडला, तर तेव्हा प्रचंड गर्दी होती. त्याच्यामुळे मी तो फरक समजू शकतो की गर्दी आणि विदाऊट गर्दीमध्ये एखादी प्लेस बघायला किती छान वाटतं. तर आज गर्दी नाही आहे तर भरपूर मस्त वाटतं आहे. हे बघा, तर बराच काही फरक जाणवतो. मी 2 वर्षांनंतर स्टॅच्यू ऑफ युनिटीला आलो तर बऱ्याचशा गोष्टी इथे चेंज झालेल्या आहेत. त्या मला इथे दिसत आहेत. जसं की आता इथे गार्डन आहे मागे, हे आधी नव्हतं इथे. पुढे जाऊन विविंग गॅलरीमध्ये आपल्याला जायचं आहे वरती त्या लिफ्टने. ते लास्ट टाईम मी केलं नव्हतं, ते आता मला करायचं आहे. बघूया. आणि बाकी सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नक्की शेअर करेल स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दलची. स्टारबक्स आहे इथे. जैसे सरदार पटेल ने भारत को एक किया था, वैसे ही उनकी इस प्रतिमा ने एक की है हमारी भारतीयता. रेडियो यूनिटी 90 FM कहता है, थैंक यू सरदार. स्टैच्यू ऑफ यूनिटी भारत के एकता के प्रणेता को राष्ट्र की सर्वश्रेष्ठ श्रद्धांजलि. सो आता आपण जात आहोत स्टॅच्यूच्या विविंग गॅलरीच्या जवळ आणि मस्त वाटतं आहे. सो स्टॅच्यूच्या अजून थोडं जवळ जाताना आपण इथे छान असं म्युझिक लावलेलं आहे. बरेचसे इन्फॉर्मेशन आपल्याला भेटत आहे इथे, त्याच्यामुळे ते ऐकायला छान वाटतं. सीटिंग अरेंजमेंट पण छान आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही शांतपणे बसू शकता, तुमचा टाईम छान घालवू शकता. आता आपण म्युझियमच्या आत आलेलो आहे. खूपच इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आहेत इथे ज्या आपण ॲक्सेस करू शकतो, माहिती घेऊ शकतो टच करून. हे बघा, तर विविंग गॅलरीच्या आतमध्ये मी आलेलो आहे. लिफ्टने वरती आलेलो आहे आणि इथून दिसणारा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो आता. तर नर्मदा नदीचा व्ह्यू दिसतोय. पुढे सरदार वल्लभभाई पटेल जो डॅम आहे, तो डॅमचं सुंदर असं दृश्य दिसतंय. कॅमेऱ्यामधून डॅम दिसतोय की नाही माहीत नाही, पण डोळ्यांनी स्पष्ट दिसतो. 2018 में ये पूरा कंप्लीटली किया, यानी कि 3 साल 10 महीने 46 मंथ वर्ल्ड टॉलेस्ट स्टैच्यू उन्होंने. टारगेट था उनका कुछ 5 साल का, जब उनके 3000 से ज्यादा अधिक कारीगर्स, 250 इंजीनियर्स रात दिन 12 घंटे की 2 शिफ्ट डे नाइट उन्होंने ये जो काम किया, ये अपने आप में एक वर्ल्ड रिकॉर्ड बना, जो सिर्फ 3 साल 10 महीने में कंप्लीट किया.
तो 2 पिलर्स बने फाउंडेशन से, 2 पिलर्स सोल्जर के, कंक्रीट के अंदर हॉलो स्ट्रक्चर है, लिफ्ट और सीढ़ी है। तो लिफ्ट से हम यहां तक आते हैं, यानी कि सर्विस लिफ्ट 135 मीटर की ऊंचाई पे 450 फीट या 45 फ्लोर्स गिनो, इतनी ऊंचाई पर लिफ्ट हमें ओनली 38 सेकंड में लाती है, सुपर फास्ट। तो आपको शायद पता भी नहीं होगा कि हम जो है कम से कम आपको ज्यादा टाइम लगा हुआ है, राइट? वही फोकस कर रहा हूं मैं, तो यस ऐसा होगा, यानी कि थोड़ा एयर ब्लॉक होगा, कान बंद हो गया। तो जो 2 पिलर्स है वही सरदार साहब के दोनों पैर है, पैर का उनका डिजाइन दिया गया है, और उसके ये पिलर्स के आसपास जो स्ट्रक्चर्स ज्वाइंट किया गया है ये पूरा उस पे टिका हुआ है। तो अभी हम खड़े हैं सरदार साहब के चेस्ट में, फ्रंट साइड, दोनों तरफ से व्यू बनाया है। यहां से हम जाएंगे तो इंटरनल स्ट्रक्चर है वो देखते हुए हम बैक साइड का नजारा देखेंगे। तो बाहर की तरफ से जो पूरा डिजाइन बना है, उनका जो पहलवेश बनाया है, ये पूरा ब्रॉन्ज है, पूरा पैर से लेकर सर तक 6000 से ज्यादा उसके अंदर माइक्रो पैनल। तो उनके डिजाइनर है महाराष्ट्र के डॉक्टर राम मंजी सुतार, और वो भी काफी एज, क्योंकि उनके पास तकरीबन 42 इयर्स एक्सपीरियंस, बहुत सारे। तो ये अपने महाराष्ट्र से आए। तो वो नीचे फोटो वॉल है, वहां पे भी देख सकते हैं डॉक्टर राम मंजी सुतार, उनके सन, पूरा ग्रुप। तो ये 1700 मैट्रिक टन है वेट। उसके अंदर के जो स्ट्रक्चर स्टील है वो 6500 मैट्रिक टन, और पिलर्स के अंदर रेनफोर्स यूज किया है, रेनफोर्स स्टील, वो 18500 टन। वाटर जो वेस्ट हो रहा है, क्यों ना यहाँ पे डैम बनाया जाए, तो इसीलिए फ्रंट साइड से हम उनका सपना देख सकते हैं 3 किलोमीटर की दूरी पे। तर स्टॅच्यूच्या आतमधलं इंजिनिअरिंग स्ट्रक्चर कसं दिसतंय हे आपल्याला इथे दिसतं आहे। हे बघा, L&T कंपनीने याचं काम 3 वर्षात पूर्ण केलं। आता आपण या म्युझियममध्ये आलेलो आहोत। खालती भरपूर सारी इन्फॉर्मेशन आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दलची। राष्ट्रपति की एक सशक्त नींव बनाने के अपने विचार और इच्छा के साथ उन्होंने भारत की सीमाओं और भारतीय पुलिस सेवा का गठन और उनका ढांचा तैयार किया। सरदार पटेल ने आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या वरच्या डेकवरती आलेलो आहोत आणि किती स्ट्रक्चर यूज आहे हे कळेल। याच्या पायाची साईज तुम्हाला अंदाज येण्यासाठी दाखवतो मी, आणि हे किती एवढा मोठा आहे हा। जोरात हवा येते इथे, खूप मस्त वातावरण आहे। मागे नर्मदा नदीचं खूप छान असं दृश्य आहे। तर वीकडे असल्यामुळे गर्दी कमी आहे, त्याच्यामुळे हा स्पॉट फिरायला खूप छान वाटतं आहे। गर्दीमध्ये एवढी मजा नाही येणार। लास्ट टाइम मी आलो तेव्हा गर्दी होती, छान आहे। तर आता आपण या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अजून एका दुसऱ्या स्पॉटवरती आलो आहोत, तो म्हणजे डॅम बघायला। बट अनफॉर्च्युनेटली डॅममधून पाणी सोडत नाहीत आता,
मी लास्ट टाईम आलो तेव्हा पाणी सोडत होते, पण मी इथे वरती नव्हतो आलो. बट ठीक आहे, ही एक प्लेस बघता आली. समोर तुम्हाला दाखवतो डॅम. पाण्याचा असं विसर्ग सुरू असता तर किती छान वाटलं असतं. तर अशा प्रकारे आजचा दिवस हा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा इथला संपतोय. आणि आता इथून पुन्हा निघाल्यावरती लाईट शो मी बघतोय की नाही आणि तुम्हाला सांगतो की कसा असतो तो, जर मी बघितला तर. एकंदरीतच ही प्लेस छान आहे. माझा 2दा येण्याचा इथे एक्सपिरियन्स अनुभव आला. सुद्धा तुम्ही ही स्टॅच्यू ऑफ युनिटीची ट्रिप करू शकता फिरून. आज संध्याकाळच्या ट्रेनने तुम्ही निघू शकता मुंबईला जाण्यासाठी. छान आहे पावसाचं इथे फिरण्यासाठी. लकीली आज पाऊस नाही आहे, त्यामुळे इझिली फिरता येतं विदाऊट छत्री खोलता. आणि डॅमच्या इथे आल्यानंतर बरेच पॉईंट्स आहेत. हा डॅम आहे, पुढे कॅक्टस गार्डन आहे, बटरफ्लाय गार्डन आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप चालण्याची तयारी ठेवली पाहिजे.